हॅलो, कसे आहात सगळे? माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज सकाळच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे आणि आज मला टिफिन द्यायचा होता. त्यासाठी यांनी भाजी वगैरे आणली होती आणि चिकन पण आणलं होतं. मग मी चिकन बनवायला घेतलं कारण मला डबा द्यायचा होता आणि मी माझे सकाळचं सगळं आवरून टिफिन बनवायला घेतला. मी किचन ओटा वगैरे रात्रीच साफ केला होता आणि मग सकाळी पटकन उठून डबा द्यायचा होता मला. तर मग मी चिकनची भाजी, भाकरी, भेंडीची भाजी, भात सगळं बनवलं. मग आम्ही द्यायला गेलो टिफिन. त्यानंतर आलो. मग जेवण केलो. जेवण करायला 5 वाजले आम्हाला. शूट करताना मी व्हॉईस नाही देत कारण भरपूर सारा गोंधळ असतो. माझं छोटंसं बेबी आहे, ते भरपूर आवाज वगैरे करतो आणि गाड्यांचा आवाज, मग तुम्हाला नाही समजणार ब्लॉगमध्ये नेमकं काय चाललं आहे काय नाही ते. आणि असं वाटतं आहे की असं समोरासमोर बोलावं पण सुचत नाही काय बोलावं ते बसल्यावर. खरं तर ब्लॉग बनवायला ज्यावेळेस आपण आवाज रेकॉर्डिंग करतो त्यावेळेला काहीच नाही सुचत काय बोलायचं काय नाही ते. पण असं मनात शूट करताना एवढा विचार येतो ना, आज हे बोलायचं, ते सांगायचं, ते सांगायचं. पण खरंच सांगते काहीच म्हणजे काहीच सुचत नाही ज्यावेळेस आपण रेकॉर्डिंग करायला बसल्यावर. तुमच्यासोबत पण असंच होतं का तुम्ही सगळं लिहून मग नंतर रेकॉर्डिंग करता? तर मी चिकन शिजायला टाकते. मस्त असं काळ्या मसाल्याचं चिकन झणझणीत बनवायचं आहे म्हणून अगोदर मी चिकनला सर्व मसाला लावून घेतला. आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीरची आणि हळद, मीठ आणि कांदा असं तांबूस रंगावर जरा मी फ्राय केला आणि मग त्यामध्ये चिकन टाकून शिजायला टाकलं. कुकरमध्ये शिजायला टाकलं कारण मला उशीर होत होता, पटपट आवरायचं होतं मला. आणि ह्यात एक गडबड झाली की फोनला चार्जिंगच नव्हती आणि मग तुम्हाला भाजीचं वगैरे काहीच दाखवू शकले नाही मी. कधी अचानक बंद पडला फोन मला पण समजलं नाही आणि थोडंसं एकदम दुंदूक शूट झालं त्यातल्या त्यात. आणि मग नंतर काहीच नाही दाखवलं मी, सगळं बंदच झालं पूर्ण. मग त्यामुळे आता हे असं शूट आलं आहे बघा, असं झालं काम. काहीतरी गोंधळ होतो शूट करताना. मी पण नवीनच यूट्यूबर आहे, तर माझे व्हिडिओ बघा. तुम्ही माझे व्हिडिओ बघत नाही. आणि माझ्यासोबत एक छानसा आणि भयंकर असा प्रकार घडलेला आहे. तर मी तुम्हाला सांगते की काय झालं की मी 30 तारखेला मी चॅनल सुरू केलं आणि मग त्यानंतर माझे सबस्क्रायबर वाढलेत, भरपूर वाढत आहेत. अगदी 700च्या वरती झालेले आहेत. तर तुम्ही म्हणाल हा तर चांगला आहे प्रकार, पण त्यामध्ये की सबस्क्रायबरच वाढत आहेत, वॉच टाईम अजिबातच वाढत नाही आहे माझा. कारण तुम्ही माझे व्हिडिओज बघत नाही म्हणून मी नाराज आहे तुमच्यावर. तर प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा आणि थोडा तरी माझा वॉच टाईम वाढू द्या. माझ्या मनाला शांती भेटेल कारण मी एवढं मेहनत करते यूट्यूबवर. मीच काय तसं मेहनत तर सगळेच करतात, पण माझ्या पण व्हिडिओला चान्स द्या बघण्याचा. बघितलं तरच ते म्हणतात ना की बघितल्यावर एकमेकांना ओळखायचं असेल तर माणसाला बघावं लागतं, समजून घ्यावं लागते. तसंच तो काही प्रकार आहे. आणि तर आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत जाण्यासाठी आणि गाडीत बसून आम्ही निघालेलो आहोत डबा देण्यासाठी. तर डबा देऊन येतो आम्ही आणि नंतर जेवण वगैरे करतो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.